डोनाल्ड ट्रम्प रुपये नावाचा राक्षस आपल्या सगळ्यांना खूप तकलीफ देत आहे, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि सगळ्यांचीच कंप्लेंट आहे. पण त्याला काही पर्याय नाही. आपण सगळ्यांनी बघितलं असेल हा राक्षस करतो काय. हा नेमकी बघा, दरवेळेस जो मोठा कांड करतो ना, दरवेळेस शुक्रवारी आपलं मार्केट क्लोज झालं का मग काहीतरी एक अशी आपण म्हणतो ना जादूची कांडी, काय जादूचा डब्बा आहे त्यांच्याकडे, त्यातून एक अशी कांडी काढणार आणि काहीतरी फिरवणार आणि त्यानंतर डाव पडतो. ग्लोबल मार्केट जे आहे तेव्हा रात्रीच्या वेळेस जे काय चालू असतात मार्केट आपल्या युरोप मधले ती पडतात. क्रिप्टोची वाट लागते. आपणही 2 दिवस शनिवार रविवार सुतक असल्यासारखं वागतो. टेन्शन असतं. पण ज्यांनी कुणी पूट घेतलेले असतात त्यांना खुश 2 दिवस त्या लोकांना पण आनंदाच्या उकळ्या फुटतात. कॉल घेतलेले असतात त्यांचा जीव झुरून झुरून जातो. आणि परत एखादं ट्विट असं करतात सोमवारी सकाळी सकाळी परत तात्या का जो डावजोन्स म्हणजे एवढा पडलाय आणि त्याच्यापेक्षा साधारणतः 50-60% त्यामध्ये त्याला रिकव्हरी येते. आणि ज्या लोकांनी पूट घेतलेला असतो, पैसे डबल होण्याचं स्वप्न बघितलेलं असतं त्यांचं स्वप्न भंगतं. परत ज्यांनी कॉल घेतलेला असतो त्याचाही प्रीमियम डिके झालेला असतो. आणि एकंदरीतच म्हणजे कॉलवाले पण लुटले जातात, पुटवाले पण लुटले जातात आणि कोणाच्याच हातात काय लागत नाही. तर अशी परिस्थिती होते. आजही अशी परिस्थिती बऱ्याच जणांची झालीये आणि या सगळ्याला कारण आहे डोनाल्ड ट्रम्प रुपी नावाचा राक्षस. बघा, बऱ्याच जणांचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, बऱ्याच जणांना ज्या लोकांनी कॉल ऑप्शन घेतले होते त्यांना तर बरं सुतकच पडलं होतं. आता कॉल ऑप्शन आपले 0 झाले. पण ते ना 0 झाले, पुटवाल्यांना स्वप्न पडली होती डबल होतील, त्यांचे कसे तरी पैसे वाचले. कारण त्यांना चान्स निफ्टी 100 पॉईंट खायला तरी पुट मायनस मध्ये होते, कॉल तर मायनस मध्येच असणार आहे. अशी सगळी परिस्थिती होती. पण मग आता प्रश्न असा आहे का आज मार्केटमध्ये मोठी तेजी म्हणण्यापेक्षा लोअर एंड पासून तेजी का आला. त्याचं कारण असं आहे. झालं काय, आता या डोनाल्ड ट्रम्पने काय 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 केलं ते मी तुम्हाला याच्या आधी सांगितले. पण तर आज सकाळी सकाळी त्यांनी परत एक कारनामा केला. आता त्यांनी एक ट्विट केलं आणि ट्विट केलं चायनासाठी. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, काळजी करू नका, मला तुमचं हृदय दुखवायचं नाहीये, सगळ्या गोष्टी ठीक होतील. यातून काय अर्थ घ्यायचा, काळजी करू नका, मला तुमचं हृदय दुखवायचं नाहीये आणि सगळ्या गोष्टी ठीक होतील, तुमचाच डोनाल्ड ट्रम्प, असं त्यांनी ट्विट केलं. आणि त्यानंतर आपण बघितले सकाळी डाव फ्युचर मध्ये 500-600 पॉईंटची तेजी, नॅसडॅक मध्ये 400 पॉईंटची तेजी. तर इतकी मोठी तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि म्हणून तर काय आलंय का आपलं जे मार्केट आहे ते फक्त 100 पॉईंटच्याच आसपास खाली फक्त निगेटिव्ह ओपन झालं. त्यानंतर आपण मार्केटमध्ये एक अशी छानशी ग्रीप घेतली. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती आपण सकाळी एक छानसा 25-200चा कॉल आपण त्या ठिकाणी आपण ट्रेड केला. 60-65 रुपयाच्या आसपास आपली बाईंग झोन होती, 100चं टार्गेट होतं. आपलं टार्गेट डन झालं. आणि त्यानंतर आपण आणखीन एक स्टॉक घेतला होता आणि तो होता कजारिया सिरॅमिक्स आणि तो 1230 ला घेतला होता, 1275 पर्यंत गेला. आणखीन आपण निफ्टीचा ETF, बँक निफ्टीचा ETF वगैरे त्यामध्येही खरेदी करण्यासाठी हा चांगला चान्स आहे. मी असं बोललो होतो. आपण जो काल आपला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी बोललो होतो घाबरू नका, मार्केटमध्ये शॉर्ट तर मुळात करूच नका. मी सगळ्यांना वॉर्निंग दिली होती, म्हणजे सल्ला दिला होता. सॉरी, परत तुम्ही म्हणाल वॉर्निंग दिली होती म्हणजे काय आम्ही काय मोठा गुन्हा केला का काय वगैरे असं. पण मी सल्ला दिला होता, मार्केटमध्ये शॉर्ट करू नका, कारण मार्केट एक चांगला बाउन्स बॅक देऊ शकतं. कारण मी बघितलं होतं क्रिप्टोमध्ये ज्या प्रकारे मूव आला होता. मी कालच आपला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं, अरे क्रिप्टोमध्ये एवढा छानसा मूव आलाय म्हणजे उद्या आपल्याला पॅनिक होणार नाही. आणि मी हेही बोललो होतो का ज्या वेळी डाव जोन्स मध्ये आपल्याला मोठा क्रॅक किंवा क्रॅश असा बघायला भेटतो शुक्रवारच्या दिवशी, पण त्यानंतर आपलं मार्केट ज्यावेळेस ओपन होतं तर सकाळी थोडं पॅनिक असतं, पण मार्केट पॉझिटिव्हच्या आसपास जाऊन क्लोज होतं आणि तसं चालू झाले. पण आता आपल्या समोर काही महत्वाचे पॉइंट नंबर 1, जे आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी जी आता खरेदी चालू केली होती 4 दिवसापासून, आज त्यांनी परत 3,500 करोड रुपयाची सेलिंग केली. आज त्यांनी आपल्या कॅश मार्केटमध्ये जवळजवळ 250 करोड रुपयाची सेलिंग केली. एवढी पण नाहीये, पण बाबा सेलिंग तर आहेच. त्यानंतर त्यांनी निफ्टी, बँक निफ्टी फ्युचरमध्ये 850 करोड रुपयाची सेलिंग केली. स्टॉक फ्युचरमध्ये 2500 करोड रुपयाची सेलिंग केली. ही थोडीशी चिंताजनक बाब आहे.
त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे त्याची महत्वाची लक्षात ठेवायची आहे, आता सध्या भारताची आणि अमेरिकेची जी टॅरिफ डील आहे त्याविषयी चर्चा चालू आहे, त्यामुळे थोडासा पॉझिटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये राहू शकतो. तिसरी गोष्ट, आपल्याकडे सध्या आपण बघतोय का जे क्वार्टरली रिझल्ट येत आहेत त्याचाही मार्केटवरती इम्पॅक्ट असणार आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेस का जे आता शटडाऊन वगैरे तो विषय संपलाय, आता मार्केटनं तो डोक्यातून काढून टाकलाय. आणि आता ह्या टॅरिफचं वार आहे जे चायनाचं आणि आता ह्या डोनाल्ड ट्रम्प त्याचं जे काही वार आहे ते वार किती लवकर शांत होतं आणि त्यावरती सुद्धा मार्केटची मुवमेंट आपल्याला अवलंबून राहील. पण जर एकंदरीत जर आपण बघितलं तर मार्केटचा मूव जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न आहे का टाटा मोटर्सचं डिमर्जर. आता टाटा मोटर्स ही कंपनी जी आहे त्या कंपनीची आता 2 भागामध्ये तिची विभागणी होणार आहे. एक होणारे कमर्शियल व्हेकल आणि दुसरी पॅसेंजर व्हेकल. आता त्यासाठी त्यांनी म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ती साधारणतः 1 ऑक्टोबरला चालू झाली आहे. 14 तारखेपर्यंत उद्या सकाळी 9 ते 10 साठी त्यांच्यासाठी स्पेशल सेशन होणार आहे. ज्या लोकांना टाटा मोटर्स मधून बाहेर पडायचे त्या लोकांना उद्या चान्स आहे 10 वाजेपर्यंत. 10च्या नंतर तुम्हाला ते टाटा मोटर्सचे शेअर्स जे आहेत ते तुमचे त्या ठिकाणी डिमर्जर मध्ये जातील आणि मग परत नवीन लिस्टिंग होतील. 2 नवीन कंपन्या लिस्टिंग होतील मार्केटमध्ये. एक कंपनी राहील टाटा मोटर पॅसेंजर व्हेकलची आणि एक राहील टाटा मोटर कमर्शियल व्हेकलची. तर ह्या अशा ठिकाणी असे 2 कंपन्या तुम्हाला टाटा मोटरच्या बघायला भेटतील. असं का केलंय कंपनीनं, तर कंपनीचं असं म्हणणं आहे का दोन्ही जे आहेत सेक्शन, दोन्ही सेक्शन म्हणजे पॅसेंजर आणि कमर्शियल दोन्ही सेक्शन जे काय एकत्र आहे ते एकत्र जर ठेवले तर बिझनेसवरती किंवा ज्या कंपनीवरती फोकस करता येत नाही, वेगवेगळ्या जर कंपन्या बनवल्या तर पॅसेंजर साठी त्यांना वेगळा फोकस करता येईल आणि कमर्शियल साठी वेगळा फोकस करता येईल. आणि काय होतंय का पर दोन्हीसाठी काही पैशाची गरज असते, कर्जाची गरज असते, वेगवेगळ्या गोष्टी होतील आणि त्यातून कंपनीचा प्रोग्रेस चांगला होईल असं कंपनीच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे. आणि म्हणून आता हा टाटा मोटर्स डिमर्जर होणार आहे. ज्यांच्याकडे 14 तारखेनंतर बॅलन्स डिमॅटला असतील तर अशा लोकांच्या अकाउंटला त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे 2 शेअर्स त्यांच्या अकाउंटला येतील, पण ज्यावेळेस लिस्टिंग होतील त्यावेळेस. तेव्हा हे टाटा मोटर्सचं डिमर्जर आहे आणि ते आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे का उद्या आपल्याकडे आहे निफ्टीची विकली एक्सपायरी. आता ही जी विकली एक्सपायरी आहे तर ती विकली एक्सपायरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता ह्या विकली एक्सपायरीवरती सावट जे होतं हे आता करेक्शनचं सावट होतं आणि त्यामुळे आता विकली एक्सपायरी मोठी जोरदार धुव्वाधार होऊ शकते असं एकंदरीत मला चित्र वाटते. आणि मग आता झालंय काय का एकतर आपण जो महत्वाचा निफ्टीचा जो सपोर्ट होता 25,200 होता, मागच्या आठवड्याचा होता, तो आपण क्रॉस करत नव्हतो, तो क्रॉस करून आपण क्लोज झालो होतो. आजही आपण तो मेंटेन ठेवण्यात आज आपण त्या ठिकाणी यशस्वी झालो. म्हणजेच बघा एवढं पॅनिक कंडिशन असताना सुद्धा आपण तो त्या ठिकाणी मेंटेन ठेवला. पण आजचा लो खूप महत्वाचा आहे. आजचा लो 25,150 आहे. जर तो उद्या आपण होल्ड केला 25,200च्या वरती जर आपण टिकलो तर मे बी पॉसिबिलिटी आहे का 25,300 25,330 पर्यंत जो आपला शुक्रवारचा हाय आहे तिथपर्यंत आपण जाण्याची शक्यता आहे. तो जर आपण तोडला तर त्यानंतर आणखीनही वरती जाऊ शकतो आपण. ओके, तर हे काही मार्केटसाठी आपल्याला महत्वाचे पॉइंट आहेत. हे पॉइंट उद्यासाठी आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर जर आपल्याला माझा टेलिग्राम चॅनल समजा जॉईन करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यासाठी आपल्याला 1 वर्षाचे चार्जेस आपले 1350 रुपये आहेत ते त्या ठिकाणी पे करायचे. तिथे तुमचा मोबाईल नंबर द्यायचा, मेल आयडी टाकायचा. तुमच्या मेल आयडी वरती आपल्या त्या टेलिग्राम चॅनलची लिंक येते आणि त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तुम्हाला जर आपल्या चॅनलची जर मेंबरशिप घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला 299 रुपये चार्जेस आहेत. पहिल्यांदा चॅनल आपला सबस्क्राईब करायचा आहे, त्यानंतर तुम्ही त्या चॅनलचं आपलं जॉईन नावाचं बटन दाबायचं आहे. ते बटन दाबल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या चॅनलचे तुम्ही त्या ठिकाणी मेंबर व्हाल आणि तुम्हाला मग त्या ठिकाणी मार्केट विषयी एज्युकेशनल व्हिडिओज असतील ते तुम्हाला मिळतील. त्यानंतर जे चांगले चांगले ब्रेकआउट वगैरे असणारे जे स्टॉक्स असतात त्याविषयीचे तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओज मिळतील. तर या सगळ्या सुविधा तुम्हाला जर आपल्या चॅनलचे मेंबर जर झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. मग आपण त्या ठिकाणी बघा, जर आपल्याला समजा तुम्हाला मेंबर्स व्हायचं असेल तर तुम्ही मेंबर्सही होऊ शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचे मेंबर्स जर झाले तर तुम्ही फक्त काय करायचंय, एक आपला फक्त मला मेसेज टाकायचा आहे किंवा आपल्या कॉमेंट्स मध्ये टाकायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा सुद्धा त्या ठिकाणी मग तुम्हाला फ्री ऍक्सेस भेटेल. ओके, तर ही आपण आपल्या सगळ्यांसाठी ही जी सुविधा आहे ती उपलब्ध केलेली आहे. तेव्हा आता एकंदरीतच आता
म्हणजे हे मी तुम्हाला सांगितले का उद्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या. तेव्हा आता इथे आपण एकंदरीत थांबूया. आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपला हा व्हिडिओ आपण त्याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.